नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील गट क्रमांक 156 मधील सामायिक क्षेत्रातील विहीर बुजवून दलित कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आतिश संतोष शिरसाट यांनी केली आहे. सदर विहीर सुमारे 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी जाणीवपूर्वक बुजवण्यात आल्याचा आरोप असून त्यामुळे स्थानिक दलित कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात रमेश अशोक ढोबळे आणि भाऊसाहेब बाबुराव खंडागळे यांनी संगनमताने ही कृती केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधितांकडून दलित शिरसाट कुटुंबाला दमदाटी केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विहीर पुन्हा खोदून पूर्ववत करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पीडित कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. जर 4 दिवसांमध्ये कारवाई नाही झाली तर शेंडी बायपास येथे रास्ता रोको करण्याचा इशारा आझाद समाज पार्टी, भीम आर्मी, SRP टायगर मूवमेंट, अहिल्यानगर जिल्हा, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन, न्यू दिल्ली, महाराष्ट्र राज्य सचिव नाथाभाऊ अल्हाट यांनी दिला आहे. यावेळी लखनभाऊ सरोदे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना राहुरी तालुका अध्यक्ष विशालभाऊ वाकडे, राजू जयवंत शिरसाट, संगीता राजू शिरसाट आदी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम. आज नेवासा तालुका वांजोळी या गावामध्ये गट क्रमांक 156 या क्षेत्रातील विहीर हा चोरीला गेल्याचं आज आढळून आलेलं आहे. वांजोळी या गावामध्ये दलित समाजातील शिरसाट कुटुंब ज्या जागी राहत होते त्या जागी त्यांचे सामायिक क्षेत्र होतं आणि त्या सामायिक क्षेत्रामध्ये त्यांची एक विहीर होती आणि ती विहीर आज चोरीला गेलेली. दलित समाजाची विहीर चोरल्या गेलेली आणि चोरी करणारे हे धन दांडगे आणि जात दांडगे लोक आहेत. आज शिरसाट कुटुंबाला त्या विहिरीतून पाणी मिळत होतं, पिण्यासाठी पाणी मिळत होतं, शेतीसाठी पाणी मिळत होतं. पण आज या धनदांडग्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांची विहीर बुजवण्यात आलेली, त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि प्रशासन उघड्या डोळ्यांनी ही भूमिका पाहत आहे. आज शिरसाट कुटुंब पूर्ण इथं उपोषणाला बसलं जिल्हा अधिकाऱ्यालयासमोर. प्रशासन दखल का घेत नाही या गोष्टीची? जर विहीर जाती, पाणी पिण्याचं सुद्धा आता अधिकार राहिला का नाही असं वाटायला लागलं आम्हाला. जर आमच्या विहिरी बुजवल्या जातात आणि प्रशासन उघड्या डोळ्यांनी जर बघत असेल आणि संबंधित गुन्हेगारावर कारवाई करीत नसेल तर आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल या गोष्टीसाठी. आज शिरसाट कुटुंब इथं उपोषणाला बसले. प्रशासनाला आमची विनंती, पोलीस प्रशासनाला विनंती का लवकरच्या लवकर ज्या आरोपींनी ही आमची विहीर बुजवलेली असेल त्या आरोपावर कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर दलित समाजाची विहीर बुजवल्यामुळं त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद झाला पाहिजे. अन्यथा येत्या 4 दिवसाच्या आतमध्ये पांढरीपूल या ठिकाणी माझ्या आझाद समाज पार्टी, भीम आर्मी, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन संघटनेच्या वतीने आम्ही रस्ता रोको आंदोलन करू आणि याचे परिणाम शासनाला भोगावं लागेल. आमची शासनाला विनंती का तुम्ही लवकरात लवकर संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावे. धन्यवाद. जय भीम. नेवासा तालुक्यातील वांजोळी या गावातील 156 गट नंबर मधील सामायिक क्षेत्रातली विहीर ही रमेश अशोक ढोबळे आणि भाऊसाहेब खंडागळे यांनी बुजवलेली असून त्या वावराचं डेव्हलपिंग केलेलं आहे. आता या विहिरीतलं पाणी शिरसाट कुटुंबाला पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी, शेतीसाठी आता त्यांना पाणीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत या विहिरीची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे उपोषण आम्ही सोडणार नाही आणि याची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी एवढीच आमची मागणी राहील. मी संगीता राजू शिरसाट. आमच्या 156 गट नंबर डोंगराच्या कडेला आमची विहीर होती.
तिथं आम्ही वापरायला पिण्याला याला पाणी आणायचो आणि ती विहीर बुजवली तेव्हापासून आम्ही टँकर विकत घेतो आणि जोपर्यंत आमची विहीर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेत नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.